नमस्कार पब्लिक, कसे काय? कसं काय मस्त ना. मी एकदम मस्त. पहिली गोष्ट सॉरी की खूप दिवसांनी मोठा लॉंग व्हिडिओ बनवत आहे. तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे गणपती बाप्पा येत आहेत. सो त्याच्याच आगमनाची तयारी आता सुरू आहे. गणपती म्हटलं की काय होतं हे सगळ्यांनाच ठाऊक आहे. सो त्याच्यामुळे आज इतक्या दिवसांनी हा मोठा व्लॉग शूट करते. सो त्याच्यासाठी माफी असावी. आणि सो आता गणपतीची तयारी सुरू झालेली आहे. इथे माटीसुद्धा बांधून झालेली आहे. आपल्याकडे फार डेकोरेशन नसतं कारण बाबांना हे सिम्पल डेकोरेशन आवडतं. बाबांना जेवढ्या गोष्टी साध्या असतात तेवढ्या त्यांना आवडतात. त्याच्यामुळे आपल्याकडे फार डेकोरेशन नसतं, हे एवढंच असतं. सो बाकी सगळी तयारी झालेली आहे आणि आता बाप्पाला आणायची वेळ आली आहे. सो बाबा आणि दुर्गेश दोघंही बाप्पाला आणायला जात आहेत. बघूया पुढे काय काय घडते आणि ब्लॉगमध्ये तुम्हाला काय काय बघायला मिळते. स्टे ट्यून. सगळे आणायला गेलेले आहेत आणि आता आम्ही इथे गौरी बांधतोय. गौरी इकडची एक प्रथा आहे. मला माहिती नाही की किती जणांकडे ही प्रथा आहे, पण ही आमच्या इकडे प्रथा आहे की गणपतीसोबत ही गौरी ठेवली जाते. तिथे गौरी बांधली जाते. बघा कसं काय हा पाला कसला असतो? याचा मान घ्यायचा बांबूचा. हिला तर तुम्ही सगळं ओळखतातच. इथे बाप्पा आपले येत आहेत आणि तुम्ही विचार करत असाल की आरती मी आणि आई का करत नाही आहोत, हे तुम्हाला मी पुढे सांगते. तुम्ही बघू शकता की ही पोयम जी कविभूषणांनी छत्रपती शिवाजी महाराजांसाठी लिहिली आहे ही अगदी ह्या टायमिंगला सुरू झाली आहे की ज्या टायमिंगला आपले बाप्पा इथे विराजमान होत आहेत. त्यामुळे ही मुवमेंट एकदम भयानक झाली आहे. मी अजिबात ही प्लॅन केलेली मुवमेंट नाही आहे. मला नक्की कमेंट करून सांगा की तुमच्यासोबत अशी अचानक भयानकपणे अशी कोणती मुवमेंट झाली आहे का बाप्पासोबत आणि कसं वाटतं आणि तुम्हाला ही मुवमेंट कशी वाटली हे मला नक्की सांगा. इथे मी आणि डी काही सामानासाठी
पूजेसाठी बाहेर आलेलो. तुम्ही बघू शकता माझ्या हातात सुद्धा आहे. त्या डीने स्वतः ते फेमस मँगो आईस्क्रीम घेतली. आमच्या घरात गणपतीचं आगमन झालेलं आहे. तुम्ही प्रश्न विचाराल की आम्ही गणपती आणला तो त्याची पूजा आईने का नाही केली, मी का नाही केली वगैरे. कारण तुम्हाला माहिती आहे की आपल्याकडे असं पद्धत आहे की कोणाला बाळ झालं किंवा काय झालं तर आपल्याला सुवेर असतो. तसं आम्हाला इथे 3 दिवसाचा सुवेर आहे, त्याच्यामुळे पूजा आम्ही केली नाही आहे. पण परवा आमच्या हातनं सगळं होईल. आणि तुम्ही बघू शकता की मी इथे चुडा भरलेला आहे. आम्ही त्याच्यानंतर मार्केटला गेलेलो, पण तिथे मी काही शूट नाही केलं कारण खूप गर्दी होती, पाऊस भरपूर होता, वेळ कमी होता. त्याच्यामुळे फटाफट कामं करून घेतली आणि त्यानंतर आम्ही घरी आलो. सो अशा प्रकारे घाईघाईमध्ये आज सगळं झालं. पण तरी माझ्या परीने तुम्हाला जेवढं काय मी दाखवू शकते ते सगळं दाखवायचा प्रयत्न मी केलेला आहे. अजून आता गणपतीचे आपले ब्लॉग्स येत राहणारच आहेत, त्यामुळे स्टे ट्यून. आणि आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल. आणि तुम्ही बघू शकता की चेंज झालेली आहे आज. आणि आता हे सगळं सेट करायचं आहे. सो बेडशीटसुद्धा चेंज झालेली आहे आणि ओव्हरऑल हे सगळं बदललेलं. मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला आजचा हा छोटासा ब्लॉग आवडला का. आवडला असेल नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ह्या माझ्या बांगड्या तुम्हाला आवडल्यात का तेही मला नक्की सांगा. मग चला पुन्हा भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.